तुम्हाला सहन झाला नाही, त्यात तुम्ही आपला प्राण गमावला। राणी सरकार अलीकडे त्या मंगलसिंग डाकूने राज्यात धुमाकूळ घातलाय। डाकू मंगलसिंग कोण आहे या डाकू मंगलसिंग? तुझ्या या बोकल धमकीला घाबरणारा हा राजा चंद्रचूड नाही। शिपाई आपल्याला स्वप्न पडलं की भात झाला असे ओरडताय का? शिपाई स्वप्न पण नाही आणि फाशी नाही, हा लपोटा लपोटा? अरे हे हे तर प्रेम पत्र आहे। राम प्रणो पहारा करता की झोपा करता त्या मंगलसिंग डाकूने आम्हाला दिलेले आव्हान आहे। हे पहा, वाचा म्हणजे कळेल तुम्हाला। काय डाकू? अरे बाप रे, घाबरतोस काय महाराज? याची तुमची अरे काय तलवार रे। कसा भुईसपाट करतो ते द्या तो लकोटा। महाराज एकदा लपोटा घ्या। घे घे। अरे पण तू अरे धरे मला धरतो दिसत नाही। धरतो सोड सोड अरे दिसत नाही। दिसत नाही काय रे? काय माणूस आहे? स्वतःला श्रीमंत समजणार राजा तुझ्याशी प्रामाणिकपणा दाखवून तो गरिबांवर अत्याचार करणाऱ्या त्या कुत्र्यांना वेळीच लगामदार नाही तर हो महाराज, हे तर अगदी बरोबरच आहे। शिपाई तसं असेल तर त्याला मी जाब विचारू। महाराज तो जरी डाकू असला तरी त्याचा विचार की देव माणसासारखे आहे। तरी तो डाकू नाही। शिपाई ताबडतोब प्रधानजी पतीच्या पुत्राला बोलून घ्या। मुद्रा घ्या सरकार। शिपाई आमची कन्या राजेश्वरी शिकायला जात आहे, तेव्हा आपण जयत्कारी करावी। चला निघा आपण। माझ्या चिकनची तयारी करू काय? हो महाराज हो तुमचा लकोटा राहिला। शिपाई येतो लगेच। प्रधानजी तुम्हाला सांगितलं कामगिरीचं काय केलं? पप्पाला दिलाय त्या मंगलसिंग डाकूला। आम्ही त्या डाकूचा पाठलाग केला पण नेहमीप्रमाणे तो दार महाराज आपण त्याची चिंता करू नका, योग्य वेळ साधून त्या हरणखोराचा बंदोबस्त करतो। योग्य म्हणजे कधी? प्रधानजी हा लपूटा पहा, त्यात लिहिलंय आपण गोरगरिबांना लुबाडून अत्याचार करत आहात। साफ खोटं आमच्या विरोधी पक्षानं त्या डाकूला हाताशी धरून आम्हाला बदनाम करण्याचा कोणाचा तरी डाव आहे। प्रधान पुत्र विक्रांत, तुम्ही सुद्धा या राज्यातील सुंदर तरुणीला त्रास देतात, तसे आमच्या कानावर आले। तेव्हा लक्षात ठेवा, आम्ही सर्व आया बहिणींना आदिशक्ती आदि माया मानतो। तेव्हा स्वतःला वेळीच सावरा। बरं येतो मी। या ठेकेचा लवकरच काटा काढून हा राजगड लवकरच आपल्या ताब्यात घ्यायला हवा। पण त्या अगोदर त्या डाकू बाबाजीला बंद केलं पाहिजे। पिताश्री लवकरच त्या राजकुमारी राजेश्वरीला माझ्या भाऊपाशा पडून या राजपतीचा वारस होणार आहे मी। त्या नंतर पाहूया आधीच त्या ठेकेला आपल्याविषयी संशय आला आहे। जरा धीरानं घ्या म्हणजे झालं, कारण ती राजेश्वरी तुझ्याकडे ढुंकून आई करतोय। चला आपण पुढच्या तयारीला लागूया। ठीक आहे।
काय म्हणायचं तरी काय कोण तुम्ही आणि इथे येण्याचे कारण तरी काय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या अशा गणगोर अरण्यात काय माणसाला डोक्यात यायला वाटत नाही तुम्हाला? वाघ शिवाची भीती मला नाही, पण या वाघाचा पाठलाग करत तुम्ही इथे का आलात? तिथे जवळच पलीकडच्या जंगलात आमची झोपडी आहे. कंदमुळे तोडण्यासाठी माझे बाबा व मी या जंगलामध्ये आलो. त्याच वेळी माझ्या बाबांच्या अंगावर या वाघाने झडप घालण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी त्याचा पाठलाग करत इकडे आलो. अरे दत्तू, हा तर एवढा सापो पराक्रमी दिसतोय. होय खरंच मला तुमचा फार अभिमान वाटतो. नाव काय आपलं? मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा. माझं नाव जय. पण आपलं नाव? मी राजा चंद्रचूड महाराजांची कन्या राजेश्वरी. काय? राजकुमारी राजेश्वरी? गरीबाचा मुलगा घ्या. आशीर्वाद असो रे. माझी चूक झाली असल्यास क्षमा करावी. अरे रे, असं वेळेसारखं काय करताय? मला तर तुम्ही फार आवडला. आपली परवानगी असेल तर हात द्याल माझ्या. पण आपण तर राजकुमारी आहात. मी तर एक गरीब माणूस. जय प्रेमात लहान मोठा गरीब श्रीमंत जात पात असा भेदभाव नसतो. हो राजकुमारी, हो आता बाई तुम्ही पुढे वा, मी आले. मार तुटा पार तुटा पार तुटा. म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे मित्रा, या अरण्यात फिरून फिरून मला फार भूक लागले. तेव्हा तुटा मारल्याशिवाय जळण कसं कसा फार हुशार आहेस. पहिल्यापासून तुम्ही पुढे वा म्हटलं ना. हो तुम्ही दोघं पुढे वा. आम्ही दोघं नव्हा, आपण दोघं. तुमचा सावकार चालू द्या. जय, आता तुझे बाबा कुठे आहेत? अरे लेकरा जय, तू ठीक आहे ना? होय बाबा, त्या वाघाचा मी चांगला समाधान घेतलाय. पण ही मुलगी कोण? अगदी राजघराण्याची दिसते. होय बाबा, राजा चंद्रचूड महाराजांची कन्या राजेश्वरी. म्हणजे आपल्या झोपडीपाशी कर सुरू करण्यासाठी तो निष्प्रधान यांचाच तव. होय, त्यांचा डाव आणून पाडण्यासाठी मी जयसोबत लग्न करायचं म्हणते. बाबा, आपली काय हरकत? होय, हे कसं शक्य आहे? तुझ्या बापाला, राजा चंद्रचूडाला हे पटणार नाही. आम्ही गरीब साधे माणसे, आमच्या गरीबाच्या झोपडीत तुला सुद्धा येणार नाही. तेव्हा हा वेडेपणा सोडून एखाद्या राजकुमाराशी लग्न करणे हेच योग्य आहे. होय नाही बाबा, मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे. लग्न करेन तर जय श्री राजाची खरी राजकुमारी राजेश्वरी. महाराज बघा बघा आपल्या मुलीचे प्रताप आणि एका शेतकरी मुलाबरोबर राजेश्वरी. पिताश्री, तुम्ही आणि इथे का? रंगाचा बेरंग झाला. अगं राजकुमारी तू आणि एका कवडीमोल या नागरिकाबरोबर तुझ्या या बेताल वागण्याने राजा म्हणून घ्यायला लाज वाटते मला. प्रधानजी, वेळेचा का केला मला. पण पिताश्री, माझं थोडं ऐकून तरी घ्या. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. काय बोलायचं आहे ते राजवाड्यात गेल्यानंतर. प्रधानजी, या राजद्रोहाला कठोरात कठोर शिक्षा द्या. म्हणजे राजघराण्याच्या स्त्रियांवर डोळा ठेवण्याचे धाडस परत कोणालाच होणार नाही. प्रधानजी, तुम्ही हे चांगले करत नाही. अरे गोरगरिबाला लुटणाऱ्या नराधमा, तुला एक दिवस हीच प्रजा पिता का दाखवशिवाय राजेश्वरी, उखाणे तुझ्या राजवाड्यामध्ये. पण पिताश्री, माझं ऐकून राजेश्वरी, रात्रीच्या अंधारात मिनमिना भिंडाला पादवा हेतो एवढा विक्रम
अगदी जुळून आले आहे. राजा चंद्रचूडाचा पण आपला विश्वास कसा आहे. सरळ जागून ऐकलं तर ठीक, नाहीतर त्या काही प्राण घ्यावा लागेल मला. येतो मी. माझ्या अपराधासाठी त्या देव माणसाचा राजा चंद्रचूडाचा प्राण घेऊ नका. हवं तर ठार करा मला. तुला तर ठार करणारच आहे मी, पण त्याआधी तुझ्या या बापाला राजा चंद्रचूडचा व्यायी होऊन वाढवला नराधमा असा बघतोस काय? पकड पकड या पोराला. सोडा माझ्या लेकराला. अरे पोरा, उकडच्या गमजा कशाला मारतोस? आम्ही मोठी माणसं, तुम्ही छोटी माणसं. साधी माणसं. कोण म्हणतो छोटी माणसं? आम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेमुळे तुम्ही राजकारण करतात हे लक्षात ठेवा. मी तुझ्या पाया पडतो, पण माझ्या लेकराला मारू. हवं तर मला ठार कर. तुमच्या सरकार द्रोहाला एकच शिक्षा, हे म्हणजे मृत्यूदंडाची. लेकरा, हे काय करतात? परमेश्वर तुला कधीच माझ्या प्रेमाने येणारा मी जिवंत सोडणार नाही. या कोमल राजेश्वरीला फुलासारखी चूल देताना तुला मजा वाटत होती ना, त्या फुला भोवताच्या काट्याची तुला जाणीव करून देत आहे. समजला? हे ईश्वरा, या कलियुगात 11वा अवतार घे आणि या जुनी राक्षसांचा नायनाट कर. कोण कुणाचे आलिया जगती, कोण कुणाचे आलिया जगती, रांगेला जोगती नदे, कोण तुझे देवती नदे, कोण तुझे देवती नदे. फेकून द्या. मजा होते. चला निघा. अरे सोन्या ऐकत ना. ये बाबा ये. अरे बाबा बाबा अरे बाबा मी आला. अरे हो. अशा टाइमला वागायचं नसतं. तू काय म्हणालास? अरे अशा टाइमला ओरडायचं नसतं. काय करत असतो?
असतो उतर. रडायचा असतो अरे ये जरा धीर घे, जरा धीर घे. ए दत्तू, ए बाबा, मी ह्याला ना पाठी झाडाला बांधून येतो. तेवढं महाभाव लक्ष देवा, नाही तर उठल बिठल. थांबलाच नाही का? अरे काय करणार, चौघांचं काम दोघांनी करायचं आहे. करायला मग तुमचं भाऊ चल. आई तू लहान असतानाच गेली. तुझे सर्व लाड हट्ट मी अगदी हसत हसत पुरवले. पण पिताश्री माझा थोडा ऐकून तरी घ्या. परंतु त्याचा तर काही सुद्धा उपयोग होणार नाही. आपल्या झुकमावर त्या गरीब शेतकऱ्याच्या पोराला खोल जाऊन फेकून दिलं आणि त्या म्हाताऱ्या श्रीमतीचा शेवट केला. नाही जय, कुठे आहेस तू? शांत. अरे तुझ्या विना शांत लवकरच योग्य त्या राजकुमाराशी तुझं मोठ्या थाटामाटाने लग्न लावू. महाराज मध्ये म्हणतो माफिया झाली. माझा पुत्र विक्रम पराक्रमी आहे, शिवाय एकदाही आहे. दादाजी काय म्हणायचं आहे तुम्हाला? पिताश्री हा सणाचा डाव आहे. कधी कधीची फसवणूक करून आता हे राज्य यांना कधीच करून घ्यायचं. दादाजी तुम्ही फक्त या राज्याच्या प्रधान द्या आणि राहिला प्रश्न तुमचा पुत्र विक्रांत या राज्याचा साधा होण्याचा लायक नाही. म्हणून म्हणते तुम्ही या राज्याचे रक्षक आहात, भक्षक नाही. दादाजी हा विषय इथंच राहू दे. शिपाई राज्यात येतात, आम्हाला निरोप द्या. केशव पाटीलची राजाला दौंडी देऊन आणि आमच्या कन्येचा राजेश्वरीचा योग्य त्या पुत्राशी लग्न सोहळा पार पडून राजेश्वरी माझं ऐकून तरी घ्या. चाल म्हणतो ना. तलवार उचलून दे. तुला एवढी कसली काय लागले? म्हणजे अशा या गरीब पोराला मारून आपल्या मातीत पाप करून देण्यापेक्षा सोडून दिलेलं बरं. गरीब आणि हापट. अरे म्हणतात ना गरीबाच्या पोराला 3 मन नाही हो, मला क्षमा करा. जीवदान द्या मला. राजेश्वरी माझा जीवचा प्राण आहे. अरे तुझा प्राण गेल्यावर ती काय बिन लग्नाची राहणार आहे? एक दोन दिवस उपाशी राहील. अगदी बरोबर बोलला. हे बघ मरण्या अगोदर या जंगलातील निसर्ग मी डोळे उघडून पाहून घे. होय होय अगदी बरोबर बोला. उडणारा कावळा, चिवचिवणाऱ्या चिमण्या, चिमणी पण रे. बोलणारा पोपट, या अरण्यात नाचणारा मोर, झाडावर चढणारा माकड. शिरणारा साप. सर्व काही
मी डोळे उघडून पाहून घे. शिपाई खरं सांगू खरं सांग राजकारण राजेश्वरी विना हे जंगल म्हणजे मसण्यासारखे बकास वाटतं ना. अरे पण तू माझं डोकं चालत ना. हे काय राजेश्वरी त्या राजेश्वरीमुळे बघ तुझा प्राण बनवावा लागतोय. तरी पण आपला राजेश्वरी मूर्ख अरे न तू ते जाऊ दे. तुझी शेवटची इच्छा कोणती ते तरी सांग. माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार. अरे करणार म्हणजे काय करणार? ही तुझी अंगठी प्रेमाची आठवण म्हणून राजेश्वरीला द्या. एवढं काम करा माझं. करणार पहिले अंगठी दे. अंगठी तुझी काय केलं काय सीताबाई राजेश्वरी अंगठी अगदी बरोबर बोललास. मग तुम्ही तुमचं कर्तव्य कुशल पार पडा. ठार करा मला. ठार करा. अरे दत्तू आपण असं केलं तर अरे पोरला गरीब आहे शिवाय हुशारी आहे आणि अशा पोराला मारण्याऐवजी आपण सोडून दिला तर काय बोला. अरे सोडून देऊया. अरे काय सोडून दिला तुकडे 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 पाया पडतो. तुम्ही माझ्या काळी मातेला तुमचा बळी देणार. अरे तुम्ही त्या जुलूमशील प्रकाराची माणसं नव्हे. माझा ठाव ठिकाणा शोधताय ना. तू कधी देव नको. अरे तुझा पराक्रम दाखव ना. आम्ही कुणी हे नाही. ही प्रधान जुलूमशेंचीच माणसं आहे. हे खरं आहे. पण मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा. माझं नाव जय. होय हे परंतु तुम्ही इथं माझ्या हातीत कशा माझ्या आई तुझा हो त्याला मारू नका. तर ऐकू कमी येतं. माझ्या हातीत कशा पाहिला. मला ठार मारण्यासाठी प्रधान जुलूमशेंनी यांना पाठवलं इथं. तुला ठार मारण्यासाठी या दोघांना पाठवलं ना. तुम्ही याला मारणार. या हराम खोरला कैद करण्यात दाबून दे. कुठे चाललास तू. अरे तो आपला जीव कसा वाचेल ते पण. अरे पण तो जाऊ दे मरू दे आपल्याला काय म्हणलंस तू. काही नाही हो. हसू नका. क्षमा करा हेच म्हणून वगैरे ठीक आहे. एक वेळ करतो तुम्हाला क्षमा. परंतु आमच्या
तर तुकडे तुकडे करीन तुमचे. नको अहो कधी नाही येणार अगदी आई शपथ तुझा खेळ संपला तरी माझ्या बहिणीची आबरू लुटणाऱ्या सांग्या तुला तर क्षमा नाही, तुला तर क्षमा नाही. इतके दिवस झाले ते सोन्याचे मासूल माझ्या गळ्यात अडकायला तयार नाही. पण लक्षात ठेव राजेश्वरी, मी सुद्धा काही कमी नाही. प्रधान पुत्र विक्रांत म्हणतात मला पाहिजे ती वस्तू कोणत्याही मार्गाने मिळू शकतो. राजेश्वरी तुला जर का आपलीशी केली नाही तर ओटावर मिशीत ठेवलं विक्रांत कळली ना? अरे मला मुलगी असतात. राजेश्वरी आपण कोणाला बोलत आहात याचे भान आहे ना? मला तर विचार आला पण तू कोण आहे? आपला हितचिंतक समजा. अगं तुझ्या प्रेमासाठी मी वाटतं ते करायला तयार आहे. विक्रांत, काय बोलतायस तू? अरे शुद्धीवरती तरी आहेस ना? काही राजेश्वरी तुझ्या सौंदर्याने मी बेहोश झालो आहे. माझी होशी तर तू या सारखा घालणाऱ्या किड्याने कधी विषारी गायण्याची आशा धरू नये. तुझ्यात प्रेम करण्यासारखं अरे आहे का? का मी तरुण आहे, मी सुद्धा आहे. मी तर परिपूर्ण पंचपक्वानाचे ताट आहे. अरे पण त्या पंचपक्वान्नामध्ये मीठ नसे तेव्हा ते पंचपक्वान बेचव लागते. राजेश्वरी तुझ्यात नाही खामोश. चांगल्या गुणाचे मी. राजेश्वरी या कलियुगात सर्व गुण संपन्न पूर्ण पुरुष तुला पती म्हणून लावलं अशक्य आहे. पण माझ्या सुदैवाने तसा गुणवंत भोला भाबडा माझ्या स्वप्नाचा राजकुमार मला केव्हा भेटला आहे? खामोश. आता तो या जगातून तेव्हा घरी गेलाय, समजतेस? नाही हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. माझा जय मला भेटायला नक्कीच येणार. परंतु माझ्यातून सुशील तेव्हा ना. विक्रांत, नक्की काय म्हणायचं आहे ते तुला? राजेश्वरी मुकाडीने तू माझी हो, फुलासारखी जपेन तुला. आज तू माझी हो, नाहीतर काय करताय? मी तुम्हाला भेटायला आलो. एवढी काही बरी नसते. जरा दमा ना. हरामखोरा राजेश्वरी, आज तू चोळा मोळा करून फेकून दे बा. अशी सवय आहे. अशी सवय काय गडबड चालली? तुझ्या डोळ्यात माझ्या चाईच्या कलकल जमाना आताच्या आता या राज्याबाहेर हाकलून द्या. विक्रांत, काय करत आहे मी? शिपाई दशरथ महाराज मार कुठा पार पिला. शिपाई, या राजद्रोहाला कैद करून अंधार कोठीत डांबून ठेवा. जागवता तुमचा हा पुत्र या राज्याचा लायक नाही. पदोपदी खूप अपमान केला पण आता नाही. आता योगाची वेळ आली आहे हे राज्य काबीज करण्याची. गेली 20 वर्ष प्रधानजी, या राज्याची अपेक्षा धरणारा लांडगा तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. याचा विचार तू नको करू. अजून वेळ गेली नाही. राजकुमारी राजेश्वरीचा हात माझा नाही, योग्य शक्य नाही. या राज्याचा भावी जावई म्हणून स्वीकारतात. माझ्या पाठीत खंजीर खुपसण्यात झाला ना. आता भोगावण्यात पकडा पकडा त्या थेडेला. बघतो पण त्या ठेव थेडेला. पण प्रधानजी आम्हाला मला
प्रमाण वागलात तर 10 दुप्पट मोर होते. शिवाय या राज्याचे शूर सरदार म्हणून नेमणूक करून कोटी टाकून ठेवा. काही उपयोग नाही महाराज. अरे परमेश्वरा, अजून किती दिवस असा अंत पाहणार आहेस? ज्याने चंद्रवरच्या घोड्याप्रमाणे या प्रजेसाठी स्वतःचा देह दिसवला त्याच राजाला आता अनडगोंडीत जावं लागत आहे. देवा, किती निष्ठुर आहे श्री. राजेश्वरी, तुझ्या बापाला राजा चंद्रचूडाला मोकळा शोध घ्यायचा असेल तर माझ्या विक्रांती माझा प्राण गेला चालेल, पण तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तशी ती सरळ बोलणार नाही. एवढा भात एवढे मिजाज आज तो एवढी खाई बरी नाही. अगदी बरोबर बोलत प्रधानजी. अति घाई संकटात नाही. आणि अंधार कोटी टाकून ठेव. आणि 4 दिवस अन्न पाण्याशिवाय उपाशी ठेव. जातो ना, एवढं मारताय कशाला? आम्ही येऊ मी खरं येतो आता. आमच्या माणिक राजाला सांगून माझा राज्याभिषेक केला पाहिजे. आता ही जा. असं डोकं फिरल्यासारखं काय करत आहे? गाढवाच्या मी आता या राज्याचा आणि मी तुझ्या बायकोला काय चुकलं माझा? समजलं काय तू? काय समजलं म्हणजे? अरे सरदार होण्यासाठी तू जीवन कर अशी तेव्हा ना. अरे गाढवाच्या तो प्रधान पुत्र विक्रांत हा भयंकर पापी आहे. पापी म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे मला तर यांचे काही पटत नाही बुवा. अरे तुम्हाला पटतं? त्याला आता आपण काय जमणार? आपण ही सर्व माहिती त्या डाकू मंगल सिंगला देऊया. हा, मला आपल्या महाराजांचा हात बघवत नाहीत रे. खरं खरं आहे तुझं. ती राजकुमारी राजेश्वरी त्या शतकरी पोराच्या आठवण पुढे फार वेळात वेड्या. अरे म्हणूनच म्हणतो आपण ही सर्व माहिती त्या डाकू मंगल सिंगला देऊया. तू बघणार ना कसा असतो तो? नाही तुला. अरे मूर्ख आहेस तू. अरे तो जरी डाकू असला तरी त्याचे विचार समाज कल्याणासारखे असं म्हणतो. हा म्हणतो ठीक आहे, पण माझी एक अट आहे. आहे मंजूर? ठीक आहे बाबा, आहे मंजूर. बघ, तू पुढे मी मागे. बरोबर, ठीक आहे. मी होतो पुढे, तू ये मागून. डर पकडता. अरे डर पकडता. माझ्या बापाला घाबरतो काय? मग तू हो ना पुढे. होतो ना. घाबरतो काय? तू मोठा, मी मोठा. मी बारका. तू प्रगतीचा माणूस आहे, मी मानवीचा माणूस आहे. बरोबर, ठीक आहे. मी होतो पुढे, तू ये मागून. तू माझा प्रधान जुलूम सेन, अरे तुझा खेळ संपला आता. तरी भाया बहिणीचे अब्रू लुटणाऱ्या लांडग्या तुला तर क्षमा नाही. अरे तुला तर क्षमा नाही. सरदार गुंडा आणि त्या पोराला माझ्या समोर हजर कर. विचारलेल्या प्रश्नांची
घेईन, नाहीतर त्याचाही मुर्दा पडावाच लागेल. गरिबांचा मित्र कसा? का बोल? खरं बोल. तुझ्या प्रधान जुलूमशेठचा हेर आहेस ना गं? अरे तुझ्या प्रधान जुलूमशेठचा हेर आहेस ना गं? नाही सरदार, हे सब खोटं आहे. मला जर मारण्याची आज्ञा त्या शिपायांना दिली होती, परंतु तुम्ही देवाप्रमाणे धाव घेऊन माझा प्राण वाचवला. हे तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. मला उपकार विसरणार नाही. अरे अरे तुला ते जिवंत ठेवीत ना माझ्याशी खोटं बोलणाऱ्याला क्षमा नाही. अरे माझ्याशी खोटं बोलणाऱ्याला क्षमा नाही. नाही सरदार, मी खरं ते सांगत आहे. त्या प्रधान जुलूमशेठच्या त्रासाला कंटाळून आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अरे त्या हरामखोर प्रधान जुलूमशेठचा सूड मी घेणारच आहे, परंतु तुझ्यावर विश्वास आम्ही कसा काय ठेवायचा? अरे तू त्याचा गुप्त हे कशावर? सरदार गुंडा काय सरदार नाही. अरे बेसावध घाव घालणं हे माझ्यासारख्या शूर योद्ध्याला सोबत नाही. ते तुझी तलवार दे याला. या हरामखोरांचा पराक्रम पाहायचा आहे मला. दे त्याला. अरे बरा ठीक आहे मी तलवार. सरदार, मी जरी नांगरदारी शेतकरी असलो तरी संकट प्रसंगी शत्रूचे दोन हात काढण्यासाठी तलवार सुद्धा चालवू शकतो. कारण राजा चंद्रचूडाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. अरे त्या हरामखोराचं नाव देखील माझ्या समोर काढू नकोस. कारण तुझा तो राजा त्या नीच जुलूमशेठ प्रधानाच्या तालावर नाचणारा पावला आहे, पावला. यापुढे महाराजांबद्दल अपशब्द उच्चारण करते मला चालणार नाही. राजा चंद्रचूड म्हणजे आमचे परम दैवतच आहे. अरे ज्या राज्यात गोर गरिबांना न्याय मिळत नाही तो तुझा राजा परम दैवत. म्हणजे तुझा आपला दुश्मनच आहे. या हरामखोराला आमच्या राजकुमारीला राजेश्वरीला त्यांनी चित्राच्या ताटून सोडवा टाकलं. तरी पण हो सांगतो महाराज बोलायची का? माझ्या काळी मातेचा दिस आहे. हो दिस असू दे पण ही लावून घ्या. ही लावून घ्या. मातेचा दिस आहे. तुझा बळी गेला. हो डाकू महाराज आहे ना. महाराजांना पकडून अंधार पकडून दाबून ठेवला आहे. आता तुम्ही वाचू शकता. काय सांगायचं तर नीट सांग. मी सांगतो त्याला अक्कल नाही. मी मोठा बोल. तो प्रधान जुलूमशेठ तुमचा दुश्मन आहे ना. होय. मग अशा वेळी त्याची जागा दाखवून द्या. अरे त्या परंतु त्या अगोदर तुमची हो डाकू महाराज पाठी घ्या. अरे माझा ठाव ठिकाणा शोधत आलात तो. मला प्रकट का तुमचं गाव आहे ना. हो नाही हो. मला काय वाटतं माहिती आहे. या संकटातून तर तुम्हीच वाचू शकता. या संकटातून मीच वाचू शकतो. अरे पण तुमचा विश्वास कसं काय ठेवायचा? याच्यावर ठेवा. आणि हे जर का खोटं ठरलं तर गाठ माझ्याशी आहे. एक वेळ तुम्हाला मदत करायला मी
ही पार्टी घे. हातामुळं कदम सुरू घे. नाही, तुला आता क्षमा नाही. तुला आता क्षमा नाही. माझ्या काळी मातेला तुझ्या बळी केलाय. अरे, माझ्या काळी मातेला तुझं लालाय होय. हो त्याला ऐकू पण कमी येतं आणि तो त्याला डोक्यावरती नाही. माझ्याकडे आले का तुम्हाला मी मदत करायला तयार आहे. अरे दत्तू पण ही काय मॅगी या अनेक कोणाला जिवंत न ठेवलेला करा. शिपाई, या गुंडाला सोबत घेऊन जा आणि त्या हरामखोरपणाच्या राज्यावर. अरे बाबा तू हात चला. का मग? मी काय सांगतो ते नीट ऐका. या गुंडाला सोबत घेऊन जा आणि त्या नीट जुलूमशांवर हल्ला करा. हा करतो आणि राजेश्वरीला म्हणावं हा थोडा वेळ प्रेमाचं नाटक कर. हा त्या विक्रांत सोबत प्रेमाचं नाटक कर. तोपर्यंत आम्ही तो- चला निघा. अरे देवा, लहानपणी आईची माया हिरावून पिताजीची काटा दूर केलीस. आज माझा प्राण सकाळी दुरावला. देवा, मी असा कोणता गुन्हा केला रे? तेव्हा ही संकटे एका पाठोपाठ माझ्यावरती बसत आहे. माझे पंचप्राण त्या जलच्या प्रेमामध्ये गुंतले आहेत. ते कुठे असतील? त्यांचं काही बरं वाटेल झालं असेल ना? नाही, इथे कोणीच नाही आलं. वाचलो भारताचा 12 हुशार. तू कुठे राहिला? अरे पत्तू. असं बाप मेला ग का ओरडत आहेस? शिपाई, हा बोला, कुठे आहेत माझे जय? त्यांचं काही बरं वाटलं नाही ना केलं? तुमचा जय ना तो कधी गेला नाही, हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. अरे दत्तू उगाच थट्टा कशाला करतोस? ताई सरकारांना सगळं सांगून टाक. होय मग तो नीट विक्रांत यायचा एवढ्या नाही सरकार. तुमचा जय ना एकदम सुखरूप आहे. काय सांगताय का? हे ऐकून मनाला खूप आनंद झाला. आणि थोड्या दिवसात तुमची सुटका सुद्धा होईल. तोपर्यंत खोटं प्रेमाचे नाटक करून वेल मारून द्या असा हुकूम आहे त्या देव माणसाचा, म्हणजे डाकू मंगल सिंगचा. हो असं म्हणताय? ठीक आहे. काय गडबड चालले? आम्ही गडबड करतो. काही नाही. तिथं आम्ही एकदम रेकॉर्डबद्ध बसलो आहे. हो अगदी डोळ्यात तेल घालून बारा करतोय मी. बघा बघा. बरोबर ठीक आहे. काही तू शिका. राजेश्वरी परत समजावून सांगतो तुला कशाला नाजूक शरीराची वाट लावून देत आहे. तो माझी हो फुलासारखी जपेन तुला. तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करीन मी. नाही होत तर एवढी जबरदस्ती बाजरी कशाला? मी म्हणजे म्हणतो तुमच्या जर का तुमच्यात हिंमत असेल तर या राजाचे वारस जावे म्हणून राज्याभिषेक करा आपला. बोला, माझी ही घाट मान्य आहे तुम्हाला? राजेश्वरी तुझ्या प्रेमासाठी माझे प्राण सुद्धा अर्पण करायला तयार आहे मी. तुझी मान्य आहे मला. या आनंदाच्या प्रसंगी एखादा नाच गाणं करून माझ्या दिलाची इच्छा पूर्ण कर. आहे मंजूर? काही करू. आता मला हे- राजेश्वरी एवढा कसला विचार करताय? कोणता नाही, कोणते गाणे म्हणू हाच विचार करत होते. हो ताई सरकार कोणत्याही म्हणा मला काय नाचायला भेटलं पाहिजे. करूया सुरुवात. मी एक गाणं म्हणतो बघा. 4
सुंदर बघा म्हणून काय वर सुरुवात करूया सुरुवात. नकाबाई रोखू अशा तिरक्या नजरा, नकाबाई रोखू अशा तिरक्या नजरा, गौदरबारी मानाचा मुलगा, गौदरबारी मानाचा परदेशी राजाने निमंत्रण द्या. प्रधान पुत्र विक्रांत राज्याभिषेक आयोजित केलाय अशी सर्वांना दौंडी द्या. चला निघा. मग तुम्ही पण येणार हा बस. दौंडी करणार आहात कधी येणार आहे चला निघा. शेवटी 25 वर्षापूर्वीचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले. आज राजा चंद्रचूडाचा शेवटचा दिवस कधी एकदा ठार करून माझा राज्याभिषेक करतोय असं झालंय मला. शिपाई शिपाई. आता कुणाला पकडू? अरे मला त्यांची कुणाला मी सांगत तेवढं कर. फालतू बडबड. हो बोला प्रधानजी. काय प्रधानजी नाही महाराज मान महाराज. या पुढे प्रथम मला मुद्रा करून पुढे जायचं. समजलं? समजलं. ती आणल्या प्रधानजी. अजून प्रधानजींचा राज्याभिषेक व्हायचा आहे. लवकरच आम्ही आमचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटाने करणार. आणि त्या कैद केलेल्या त्या खेड्याला राजा चंद्रचूडाला आमच्या समोर करतो. हे तू ऐकलंस ना त्या महाराजांना घेऊन तू ऐकतस काय आमच्या समोर तुम्ही मला मारू नका. एक काम करा गाडीत वर्गणी भरून जमलो त्याला कामाला आलो. सही द्या मी चिठ्ठी आणली बसली जाणली मी जातो असतो मग.
कसा झालो तर या राज्याचा जावई तेव्हा राज्याभिषेक होणार तो माझा मी तुझा बाप आहे हे विसरू नको हे राज्य काबीज करण्यासाठी जीवाचं रान केलं आहे मित्रा तू अजून लहान आहे हे राज्य चालवण्यात तू लायक नाही नसले कोण सांभाळून बोला राजकुमारी राजेश्वरीसाठी मी काही करू शकतो वेळ पडल्यास तू मला ध्यान करू शकतो आराम करा हे शब्द बापाला विचार करा तुला वाद कशी वाटतो या लाज वाटण्यासारखं काय या राजा चंद्रचूडाची कन्या माझी पत्नी होणार तिनं तुला अजून स्वीकारलं नाही तेव्हा उद्या त्याने आमचा राज्याभिषेक करणार आहोत तू माझ्यातून जिवंत राज देवा ना प्रत्यक्षात जन्मदात्या बापाविरुद्ध तलवार चालवतात राम करो तुझ्या सज्जा पापी पुत्राला नेहमी तुला पट्टी पाहिजे शिपाई काय म्हणायचं आपल्याला काय नाही विक्रांत अरे तुझा राज्याभिषेक हो ना अरे याचा राज्याभिषेक हो ना यम दरबारी होणार मला क्षमा करा विक्रांत तुझा खेळ संपला होता डाकू मंगलसिंग या नरहमाच्या तुकड्या करून जंगलात फेकून द्या गरीब आया बहिणीची आबरू लुटणाऱ्या काय म्हणाले काही नाही या हराम खोराचा मुर्दा खोल दरीत फेकून द्या अरे कोणा कुत्र्यांची मजा होऊ द्या सगळं मासच आहे उचलले बाबा काय परिस्थिती आली आहे चौघांचं काम चौघांनीच करायला लागतं राज्यात हटवणार आहे सगळे ताटपट झाला चल आता मी ताट धरू हो द्यायची होती त्याने जणली हो द्यायची होती त्याने जणली याने लावलेली माया आता वाया मागे चिमणी आची उडी उड चिमणी आची
उचलतो. उचल बाबा, उचल आता उचल. आजपासून त्या राज्याचे खरे राजेदार धन्य धन्य आहे तुमची. मुद्रा घ्यावा महाराज. बरं येतो आम्ही. चल सरदार तुम्ही. थांब डाकू मग थांब. खरं तर मीच मुद्रा करायला पाहिजे तुम्हाला. नाही नाही महाराज, असं बोलून आम्हाला लाजवू नका महाराज. क्षमा करा मला. डाकू मंगळसिंग त्या नरधमाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून हे राज्य गमावून बसलो होतो. परंतु त्या पेटखान्यातून आमची सुटका करून आमचे प्राण वाचवले याचे उपकार जन्मभर न विसरणे काय. महाराज असं बोलू नका. आणि चैत्य करा. कारण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला मारलं होय, 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 वापस आले. माफ कर मला. नाही महाराज, यात तुमची चूक. कुणीच नाही. शिपाई शिपाई जय आणि आमची कन्या राजेश्वरी हिचा लग्न सोहळा मोठा थाटामाटात झाला पाहिजे. आरामखोराला राज्य बाहेर हाकलून दे. तुम्ही त्याला बिंदास द्या. या आरामखोराला राज्य बाहेर हाकलून दे. मी कशाला देऊ, तुम्हीच द्या. त्याची गरज नाही आपल्याला. नाही. तुला या राज्य बाहेर हाकलून देणार. जा, जा, हो, पण हा नाही म्हणतो. मी जाऊ काय सांगा. जा, चालतो होय तू. माझी बात चुकली आता. आता काय जाणार. या राज्यात तुला नोकरी हवी ना. हवी. या राज्यात तुला नोकरी हवी ना हो. हॅलो, हे पहा, रियाज 11 मोहितेवाडी यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. तरी धन्यवाद. तुम्हाला राजवाड्यात नोकरी हवी ना हो. राजेश्वरी आणि जयचं लग्न सोहळा मोठा थाटामाटाने झाला. आज्ञेचं पालन करा. हो या तुम्ही अशा पुढे या. हा टोकणार या. मी मंगळ असते का म्हणतो. तुम्हाला पार्टनर तुम्हाला पार्टनर धरू ना. तू बोललास धरतो. तसं नाही ते. मी मंगळाष्टक म्हणतो तुम्हाला पार्टनर धर. बघ तरी पण म्हणतो अरे पार्टनर म्हण. माझ्या पार्टनर वाचला मग पार्टनर म्हणून मंगळाष्टका म्हणून आली आल्यापर्यंत आले. संघाचे कर्नललाल कल्पेश पवार यांच्याकडून आमच्या उघडण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. मंगळ